तर कसं काय मंडळी, तुमचं स्वागत आहे मरी वेबच्या न्यू ब्लॉगमध्ये. शिवजयंतीच्या नंतर हा आपला ब्लॉग असणार आहे आणि आज आहे 22 फेब्रुवारी, म्हणजे आज आहे संडे. आणि संडेचं काय ब्लॉग बनवा मला काही येच नव्हतं, पण आता मम्मी मला बोलली की रात्रीचं भात उरले तुला, मम्मी मला बोलली की फोडणीचा भात बनवते. पण मी म्हटलं नाही मला फोडणीचा भात पण नाही आवडणार. तर मम्मी माझ्या स्वतःची एक रेसिपी बनवून एक चांगला मस्तपैकी भात बनवणार आहे. आणि मम्मीने भाजी बनवली ती काय मला एवढी खास आवडत नाही आहे, पण मग आत्ता मी भात बनवणार. याच्यासाठी काय करायचं लागतं, आपण मम्मीचं भात काढून देईल आणि आपण पहिलं इथून पॅन घेऊया. हे पॅनला इथं ठेवूया. आपण याच्यावर काळ भात बनवलं होता. तो मला किचन किती पसार आहे. आता मला कॅमेरा ठेवण्यासाठी पहिलं आपला सेल्फी स्टिक घ्यावं लागेल. सेल्फी स्टिक, ते सोया सॉस ते वापरून आपण चांगला समजून जा भात बनवू. मित्रांनो, तुमचं स्वागत आहे सुजय रेसिपीमध्ये. आज आपण बनवणार आहे फोडणीचा भाताला एकदम एक्सपेन्सिव्ह. त्याला आता बनवूया. आता आपण टाकू याच्यामध्ये फूड कलर. एवढं तर टाकलं एवढा बास, कारण की तुम्हाला माहिती फूड कलर टाकल्यावरती किती रंग येतो. याची दोयची रिक्स मी घेतो. आता आपण हा कांदा कट करणार आहे आणि तुम्हाला तो थोडा सिनेमॅटिक मध्ये करतो. 1 2 3 झाला आहे. आता आपण बाजूचा कांदा घेऊन टाकू बाजूला. मित्रांनो, आता आपण ऑन करू, गॅस ऑन करू. मग याच्यामध्ये तेल टाकूया आपण. मित्रांनो, आपण एवढं तेल टाकतोय. हे तेल थोडं वेळ गरम होऊन देऊ. याच्यामध्ये आपल्याला मसाले पण टाकायचे आणि कांदा पण मिरची. सॉस ते टाकायचं काम करूया. पहिलं टाकूया आपण सोया सॉस. तर मित्रांनो, आता आपल्या याच्यामध्ये टाकू चिली सॉस. तुम्हाला एक्स्ट्रा तिखट पाहिजे असेल तर जास्त टाकू शकता. ग्रीन चिली सॉस. आपण टाकून देऊया. टाकूया हे काय गाव मी मोहरी. आपण मिरची पण टाकूया. हळद टाकूया. आता आपण याला पहिलं मिक्स करून घेऊया. देऊया. आपण आता हात घेऊन घेऊया. आपण याला लो फ्लेमवर ठेवलेला आहे. आता आपण याला मिक्स करूया. कशी वाटली माझी मिक्सिंग सांगा बरं मित्रांनो. नहीं था राजा जी अपनी शक्तियों का पूरा इस्तेमाल कर रहे हो, लेकिन लौंडा यहाँ नहीं रुक. क्या टेस्ट कर सिंगा नहीं हाँ असं ना मला भूक नाही. बोल ना असं म्हणायचं. झाले पण आता सगळं आवडायचं पण सगळं असं नसतं. आता नसतं कोणी आवडायला येणार तुझं.
सगळे शॉप वगैरे सगळं ठेवून द्यायचं. रेसिपी सिनेमॅटिक व्हिडिओ झाली मित्रांनो. आता आपण टेस्ट करून बघूया. मित्रांनो शट यार, चला माझ्या संग. चला चला लवकर झालं एवढं. चल 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 एक मिनिट मीठ मीठ थोडं टाकतो. तर मित्रांनो आता आपण मीठ टाकून आणलेले आहे आणि आता याला मिक्स करूया आपण. मीठ मागाशी कमी झालं होतं तेव्हा मला थोडा चेहरा असं होता, पण आता मीठ एकदम म्हणजे प्रमाणात पडलं तर एकदम भारी झाली आहे. आपण सगळं टेस्ट करायला देऊ कसा लागतो ते बघायला. कधी तुम्ही घरी एकटे असाल तर ही चीज एकदम ट्राय करून बघा, एकदम भारी होते. एकदम हॉटेलवरने भात लागतो. तर मित्रांनो आता सगळ्यांनी खाल्लेलं आहे, त्यांना पण एकदम भारी लागलं. तुम्ही पण घरी कधी एकटे असाल तर बनवूनच बा, कारण की खूप इझी रेसिपी आहे. पण तिकडे एवढा पसारा आवरत होतो तर मम्मी थोडं चिडेल. ठीक आहे जाऊ दे, आता आपण थोडं आपण जास्त अभ्यास करू, मम्मी नाही चिडणार. आता आपण थोड्या वेळाने अभ्यासाला बसू. आणि जर ब्लॉग मध्ये काही इंटरेस्टिंग वाटलं तर मी ते पण घेतो, पण मला आता काय वाटत नाही इंटरेस्टिंग आहे. तर एवढंच तुम्हाला सांगायचं ब्लॉग मध्ये की तुम्ही पण अशी कुकिंग करत जा, कारण की थोडं वेगवेगळं आपल्याला दिसायला भेटतं. नाही तर काय दररोज आपण फोडणीचा भात बनवतो, पण हा भात एकदम उत्तम झालेला आहे. टेस्ट करूया.